आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज उद्घाटनाचा दिवस. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते आणि महाराष्ट्राचे नेते मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, त्याचबरोबर माझे सहकारी मित्र मान्य नामदार जयकुमारजी गोरे ग्रामविकास मंत्री, त्याचबरोबर या संमेलनाचे अध्यक्ष मान्य विश्वास पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर मृदुला गर्ग ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या डॉक्टर तारा मोवाळकर माजी अध्यक्ष, त्याचबरोबर प्राचार्य मिलिंद जोशी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, या साहित्य साताऱ्यात होणाऱ्या संमेलनाच्या कार्याध्यक्ष मान्य विनोद कुलकर्णी, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर शिवाजीराव कदम सर, उपाध्यक्ष श्री गुरैया स्वामी, श्रीमती सुनीता राजे पवार, नंदकुमार सावंत अध्यक्ष मसापा, त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला फार मोठी ताकद दिली हे सर्व साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये, ते कुपरचे सर्वेसर्वा मान्य फरोक कुपर, विभागीय आयुक्त मान्य पुलकोंडवार साहेब, माझे सहकारी मित्र आमदार मान्य मनोजदादा घोरपडे, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य श्री अतुलबाबा भोसले, बरोबर जिल्हा सणाचं कौतुक विनोदनं त्याच्या प्रास्ताविकात केलं आणि जे जिल्हा प्रशासन आम्हाला या संमेलनाला जे सहकार्य केलं त्याचे जिल्ह्याचे प्रमुख मान्य संतोष पाटील साहेब, जिल्हा अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन CO ZP, त्याचबरोबर सातारचे SP मान्य तुषार जोशी साहेब, ज्यांची नुकतीच सातारा नगरीच्या नगराध्यक्षपदी महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्यानं निवड झाली. ते सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि इतर सर्व ज्येष्ठ साहित्यिक, यापूर्वी झालेल्या संमेलनाचे सर्व संमेलन अध्यक्षसुद्धा इथं आहेत, त्यांचं पण मी मनापासून या ठिकाणी सातारमध्ये स्वागत करतो. उपस्थित सर्व माझे साहित्य रसिक बंधू भगिनी सगळ्यांना मी नमस्कार करतो. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला मराठा समाजाची 4थी राजधानी येथे होत असलेला हा 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि साहित्य रसिकांचं स्वागताध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित साहित्य रसिकांचा हा कुंभमेळा आज आपल्या साताऱ्यामध्ये होत आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. आज साताऱ्यात होत असलेल्या साहित्य संमेलनात विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले अनेक महिने यासाठी घेतलेले कष्ट मी स्वतः पाहिलेले आहेत. संमेलनासाठी माझा सक्रिय पाठिंबा असला तरी त्यांनी घेतलेल्या कष्टांचं मोल आहेच हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी आणि विनोद कुलकर्णी आम्ही दोघांनी जे पाहिलेलं स्वप्न होतं त्या स्वप्नाची आज या उद्घाटन प्रसंगामधनं किंवा आजच्या कार्यक्रमातनं पूर्ती झाली आहे. याचा नक्कीच मला आणि विनोदला आम्हाला दोघांना पण आनंद आहे. कारण आम्ही अनेक वर्ष सातारला साहित्य संमेलनाचा संधी मिळावी हा प्रयत्न करत होतो आणि शेवटी हे 99 जे शतकपूर्व आपण म्हणतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेला पंतप्रधानांनी दिलेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याच्यानंतर होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे.
याचा पण आम्हाला सर्व संयोजकांना मनापासून आनंद आहे. मी खरं सांगू इच्छितो की मी काही साहित्यिक नाही, पण साहित्याचा उत्तम मी आस्वादक आहे हे नक्की. साहित्यानं माझ्यावर केलेले संस्कार राजकीय नेता आणि एक माणूस म्हणून मला घडवण्यात मोलाचे ठरले. आज या ठिकाणी साहित्य कला संस्कृतीचं पाठबळ देणाऱ्या माझ्या आजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांची आठवण येते. इतिहासाचे अभ्यासक शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही पदवीही त्यांनीच दिली होती, हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या वारशाचा उल्लेख मला आवश्यक वाटतो. आजींनंतर तोच वारसा माझ्या वडिलांनी सुरू ठेवला. माझे वडील श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात 66वे संमेलन घेतले होते. ते 1993च्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. आज तोच वारसा आणि तीच परंपरा मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. ज्याचा उल्लेख विनोदने केला की एखाद्या वेळेस वडील आणि मुलगा हे एखाद्या वेळेस आमच्या कुटुंबाला नियतीनं दिलेला मान असावा असं म्हटलं तरी मला वाटतं काही चुकीचं होणार नाही. कारण याच ठिकाणी म्हणजे सगळे योगायोग आपण जर बघितले, याच ठिकाणी माझ्या वडिलांनी 66वं साहित्य संमेलन सर्वांच्या सहकार्यानं आणि विनोदसारखे त्यावेळेचे त्यांचे जे असणारे सहकार्य त्यांच्या बरोबरीनं पार पाडलं होतं. आज त्याच ग्राउंडवर, याच शाहू स्टेडियमवर 99वे साहित्य संमेलन तेवढ्याच उत्साहामध्ये पार पाडतोय. आणि याच ठिकाणी माझ्या वडिलांनी सुद्धा स्वागताध्यक्ष म्हणून भाषण केलं होतं. आज तोच मान मला साहित्य परिषदेच्या माध्यमातून मिळाला. मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे. आणि बरोबर 33 वर्षानंतर हा योग आम्हाला सातारकरांना मिळाला आहे. म्हणजे हा पण एक विलक्षण योगायोग आहे असं मला तरी वाटतं. कारण 66 आणि 99 जर आपण न्यूमरोलॉजीमध्ये गेलो तर हा पण आकडा थोडा म्हणजे विचार करण्यासारखा आहे किंवा नियतीला काही याच्यात नाही, काही सांगू शकत नाही. पण जे माझ्या मनामध्ये वाटतं ते मी या ठिकाणी बोलून दाखवलंय. आज साहित्य सोनियांच्या खाणी असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हटले. या अशा सोनियांच्या खाणी आज साहित्यप्रेमींच्या रूपात आज येथे अवतरल्या आहेत. साताऱ्याचा इतिहास गौरवशाली आहे, वर्तमान समृद्ध आहे आणि भविष्यही आशादायी आहे हे मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं. कृष्णाकाठच्या या भूमीत उत्कट भव्यतेची यावेळी या समर्थ रामदासांच्या वचनाला कायम शीर्षावन मानलं. हे इतिहासाचं डोकावलं तर आपल्याला दिसतं. बुद्धकालाचा संदर्भ सांगणारी आगाशिवच्या डोंगरावरची लेणी, चालुक्य शिलाहार यांचं राज्य, त्यानंतर भामनी कालखंड असा इतिहास या मातीनं पाहिला आहे. 1663 छत्रपती शिवरायांनी साताऱ्याचा आणि परळीचा किल्ला जिंकून घेतला. कोल्हापूरच्या दुसऱ्या भोज राजाने 1190 बांधलेल्या अजिंक्य ताऱ्याने अनेक समर प्रसंग पाहिलेले आहेत. शंभूराजे पुत्र थोरले छत्रपती शाहू प्रतापसिंह महाराज यांनी कारकीर्द यांची धगधगती ठरली. छत्रपती प्रतापसिंहांना न्याय मिळावा म्हणून राजाचा वकील रंगो बापूजी गुप्ते 14 वर्षे इंग्लंडमध्ये लढले. झाशीच्या राणीचे माहेर असलेले धावडशी देखील साताऱ्यातच आहे. त्या अर्थाने मराठेशाही, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतर लष्करामध्ये भरती होणारे आजचे तरुण असा एक मोठा पट साताऱ्याने पाहिला आहे. प्रति सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, यशवंतराव चव्हाण, घोरपडे गुरुजी यांच्यासारखे अनेक जिद्द, त्याग, स्वाभिमानाचे दर्शन घडवले. मुघलांच्या काळात मराठी भाषेच्या
अभ्युदयासाठी राज्य व्यवहार कोश करणाऱ्या शिवछत्रपतींनी भाषेसाठी केलेले काम हे मोलाचे ठरलं. त्यानंतर 16 भाषा अवगत असलेले संभाजी महाराजांनी भाषेबद्दलची आस्था कायम ठेवली. साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी सातत्यानं साहित्य संस्कृतीसाठी विस्तारासाठी प्रयत्न केले. मुघलांच्या सत्तेविरोधात सडेतोड प्रहार करणारे, चंचल मनाला उपदेश करणारे राष्ट्रसंत समर्थ रामदास यांचं आद्यस्मरण करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंके यांच्यासारखे दिग्गज याच मातीतले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षणही इथलंच. साहित्यिकांची मोठी परंपरा साताऱ्याला आहे. ना. आपटे, यशवंत, मासी मर्डेकर, याशिवाय स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, भवानराव पंतप्रतिनिधी, महाकवी गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, नरूभाऊ लिमये, बाबा महाराज सातारकर, डॉक्टर सरोजिनी बाबर, बॅरिस्टर पी.जी. पाटील, बाळ कोल्हटकर, नरेंद्र दाभोळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉक्टर युमा पठाण, शाहीर फरांदे, यमुनाबाई वायकर, शंकर सारडा असे अनेक अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक साताऱ्यानं दिले. साताऱ्याचा ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक वारसा सविस्तर आढावा मी माझ्या छापील भाषणात घेतला आहे. मात्र अशा अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचं स्मरण या व्यासपीठावरून करणं मला आवश्यक वाटतं. साताऱ्यात 1993 मध्ये 66वे संमेलन झाले. माझे वडील श्रीमंत अभयसिंहराजे याचे अध्यक्ष होते. त्यानंतर साताऱ्यात थंड झालेली साहित्य चळवळ 2011 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा सुरू झाल्यानंतर पुनर्जीवित झाली. 2014 मध्ये सासवडमध्ये झालेल्या संमेलनात मी स्वतः उपस्थित राहिलो आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखेकडून संमेलनाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेला दिला होता. संमेलनाची जबाबदारी घेण्यासाठी आवश्यक पत्र मी तिथे सादर केले. त्यानंतर सातत्यानं 12 वर्ष संमेलनासाठी पाठपुरावा आम्ही सर्वजण करत होतो, पाठिंब्याची हमी देत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत मी, मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांनी मिळून आंदोलन केलं. भाषेसाठी आंदोलन करणारा बहुतेक म्हणजे मी अगदी अधिकारानं म्हणणार नाही, पण मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साताऱ्यात विविध कार्यक्रम आम्ही घेतले. माझा जिल्हा साहित्य संस्कृती क्षेत्रातील अजिंक्य ठरावा हीच धडपड या सगळ्यामागे आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. हा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं महाराष्ट्रातील संमेलन साताऱ्यात होत आहे. ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. मी या निर्णयाबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारमधील विविध मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो. साताऱ्याच्या साहित्यिक सांस्कृतिक विकासात साहित्य संमेलन झालं म्हणजे संपलं असं मुळीच नाही. संमेलन हा या वाटचालीतील पहिला टप्पा आहे. आता यापुढची वाटचाली अतिशय महत्त्वाची असणार आहे. सन 1993 मध्ये साहित्य संमेलन झाल्यानंतर ही चळवळ वाढली नाही, मात्र यावेळी तसं घडणार नाही. साताऱ्याचे थोरले शाहू महाराज यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला इतिहासात योग्य असा न्याय मिळाला नाही असे माझेही मत आहे. त्यांचा ऐतिहासिक कामगिरी आणि त्याची माहिती जनसामान्यात साहित्यिकांसह आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. स्वराज्य रक्षक संभाजीपुत्र श्रीमंत छत्रपती शाहू यांचं भव्य स्मारक साताऱ्यात व्हावं अशी विनोद कुलकर्णी यांनी केलेली मागणी ही रास्त आहे आणि आमचा सर्व सातारकर म्हणून याला पाठिंबा आहे.
शाहू महाराजांच्या जीवनावर खंडात्मक चरित्र प्रसिद्ध व्हावं, तसंच शाहू महाराजांच्या जीवनावर अनुदान देऊन दूरचित्रवाणी मालिकेची निर्मिती झाली पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा करू इच्छितो. पुणे ज्याप्रमाणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, त्याप्रमाणे भविष्यात साताराही सांस्कृतिक केंद्र व्हावं यासाठी माझा पुढाकार राहील. अनेक अडचणींवर मात करणारे महाराष्ट्र शाहूपुरी शाखेचे आणि मावळा फाउंडेशनचे मावळे आगामी काळातही भरीव कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे. साताऱ्याच्या भविष्यासाठी केलेल्या या मागण्या माझ्या किंवा विनोद कुलकर्णी अशा नाहीत, त्या समस्त सातारा जिल्हावासियांच्या मागण्या आहेत. शाहूसोबत सातारचा विकास करणारे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचंही स्मारक सातारमध्ये व्हावं. त्याचबरोबर अभिजात मराठीच्या संवर्धनासाठी विनोद कुलकर्णी आणि आयोजक संस्थांकडून आयोजित उपक्रमांना माझा यापुढेही कायम पाठिंबा राहील. 21व्या शतकातील पहिली 25वी संपली आहे. पुढची 25वी मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणारी ठरावी असा निर्धार आज या व्यासपीठावरून मी करू इच्छितो. रसिको, साताऱ्याचा पाहुणचार कंदी पेढ्यांसारखा गोड आहेच, पण या गोडव्यामागे संघर्षाची धार आहे. अनंत आमची ध्येयशक्ती, अनंत आमच्या आशा, हे ब्रीद घेऊनच आम्ही या संमेलनाचं आयोजन केलं आहे. आयोजनात काही उणिवा राहिल्या असतील तर त्या आमच्या मर्यादा म्हणून पदरात घ्याव्यात. साहित्य शारदेच्या दरबारात आपण सर्व समान आहोत. येथून जाताना केवळ आठवणी घेऊन जाऊ नका, तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक नवा विचार आणि जिद्द घेऊन जा. साहित्याची ही पालखी आपण सर्व मिळून पुढे नेऊया. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जा. या पसायदानाच्या ऊर्जेसह मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राजधानी सातारा. स्वागताध्यक्ष या नात्याने आपण मनोगत व्यक्त केलं. मी माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले